टोमॅटो सूप पिणार? येस ना? ओके. हॅलो एव्हरीवन. आज कृष्णाच्या फरमाईशीनुसार आपण करणार आहोत टोमॅटो सूप. तर त्यासाठी लागणार आहेत तुम्हाला टोमॅटो, काळं मीठ, बटर, मीठ, पाणी एवढंच लागणार आहे. एवढ्या ह्याच्यात आपलं टोमॅटो सूप बनून तयार होणार आहे. तर चला आपण टोमॅटो कट करून घेऊया आणि त्यानंतर रेसिपीला सुरुवात करूया. आपण टोमॅटो कट करून घेणार आहोत. बारीक स्मॅश नाही केलं तरी चालेल, बारीक कट नाही केलं तरी चालणार आहे. आपलं टोमॅटो चिरून झालेला आहे. आपण लागलीच त्याला कढई ठेवून, मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता यामध्ये आपण हे सगळे टोमॅटो टाकून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं, म्हणजे पटकन हे टोमॅटो जे आहेत ते मऊ होण्यासाठी मदत होते. याला छान शिजवायचं आहे, म्हणजे परतून घ्यायचं आहे. मऊ होतात हे टोमॅटो. त्यानंतर आपण त्याला मिक्सरमध्ये काढणार आहोत. याला आपण थोडा वेळ कव्हर करून ठेवूया. झाकून काढून पाहूया आपले टोमॅटो मऊ झालेत का ते. हे बघू शकता तुम्ही, छान मऊ झालं. आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं, मग आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याला काढून घेऊया. यामध्ये एक छोटासा आल्याचा तुकडा घालायचा आणि हे मिक्सरला, आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. आता मी ही बारीक आपली प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटोची. आता आपण कढई पण तापायला ठेवली आहे. यामध्ये आपण थोडंसं 1 टेबलस्पून बटर घालून घेणार आहोत. ते मेल्ट झालं की आपण यामध्ये थोडीशी घालणार आहे मी जिरपूड. जिऱ्याची पूड घालून झाली की आपण ही प्युरी त्यामध्ये घालून घेणार आहे. थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे, म्हणजे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट होते छान. हे पाहू शकता, यामध्ये पाणी घालून घेतलंय आणि यामध्ये आपण चवीप्रमाणे, आधी पण मीठ घातलेलं असल्यामुळे आपण यामध्ये चिमूटभर चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि थोडंसं अगदी चिमूटभर असं काळं मीठ घालणार आहोत आणि याला छान उकळी येऊ द्यायची. पाहू शकता, याला आता उकळी आली की आपण हे लागली सर्विंग साठी घेणार आहोत. गरमागरम सर्व करायचं, खूप सुंदर लागतं. उकळी आलेली आहे याला, आपण आता हे गरमागरम सर्व करूया. आता हे आपण गरमागरम सूप सर्व करणार आहोत. जर माझी शकता आपलं सूप रेडी आहे. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण कृष्णाला आणि आयुषला विचारूया सूप कसं झालंय ते. कसं झालंय दादा? छान. थँक्यू. थँक्यू.